नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम मध्ये परत एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या विषय राज्यशास्त्र प्रकरण 6 भारत आणि जग या प्रकरणातील भाग पहिला प्रकरणाची ओळख किंवा प्रस्तावना समजून घेणार आहोत. मी प्राध्यापक सूर्यवंशी आरवी, जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आघार, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयातील प्रकरण 6 या 6व्या प्रकरणातील आपल्याला या व्हिडिओमध्ये भाग पहिला, ज्याच्यात या प्रकरणाची प्रस्तावना किंवा प्रकरणाची ओळख करून घ्यायची आहे. या प्रकरणाच्या पुढील व्हिडिओज मध्ये या प्रकरणातील कोणकोणत्या पाठमुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत हे प्रस्तावना वजा आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तुम्ही आता जो समोर एक नकाशा बघतायत किंवा एक चित्र बघता आहात, या चित्रामध्ये लाल रंगामध्ये तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय आणि या भारताचा जगातील इतर देशांशी कसा संबंध आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या प्रकरणात आपण भारताचा आंतरराष्ट्रीय जगाशी असलेल्या संबंधाबाबत अभ्यास करणार आहोत आणि यात कोणकोणते पाठमुद्दे आपण बघणार आहोत ते पाठमुद्दे आपण समजून घेऊयात. पहिला मुद्दा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे. याशिवाय भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे. त्यानंतरचा मुद्दा असेल भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक. पुढील काही व्हिडिओज मध्ये आपण यापेक्षाही वेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकीच एक मुद्दा म्हणजे भारताचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध, तसेच शेजारील देशांसोबतचे संबंध आणि भारत एक उगवती सत्ता, या सर्व मुद्द्यांचा आपल्याला यापुढील व्हिडिओज मध्ये अभ्यास करायचा आहे. भारताचा परराष्ट्र धोरण याविषयी अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने सांगता येऊ शकते, ती म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला आहे. तुम्हाला जो नकाशा दिसतोय, या नकाशाचा जर तुम्ही व्यवस्थित अवलोकन केलं तर या नकाशामध्ये तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत दिसतोय. जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर या नकाशामध्ये पाकिस्तान, बांगलादेश यांचा समावेश असलेला दिसून येतो. म्हणजे हा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत आहे आणि याच काळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कसं असावं याविषयी चर्चा झालेली होती. ब्रिटिश ज्यावेळेस भारतात होते त्यावेळेस भारताला ब्रिटिश राज म्हणून ओळखलं जायचं आणि या ब्रिटिश राजमधील काही नेतृत्व करणारे नेते हे जगातील वेगवेगळ्या संघटनांच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी भारताचं खंबीरपणे नेतृत्व केलेलं आपल्याला माहिती आहे. भारतात ब्रिटिशांची वसाहत असताना सुद्धा भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांच्या निर्मितीमध्ये भारताने सहभाग घेतलाच होता, परंतु याशिवाय संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्मितीमध्येही भारताने सहभाग घेतला होता, भारत सहभागी झालेला होता. यासाठी कोणकोणत्या ठिकाणी काय काय कोणकोणत्या संघटनांच्या बैठका झाल्या किंवा परिषदा झाल्या त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1944 मध्ये ब्रेटन वुड्स परिषद ही अमेरिकेमध्ये झाली होती आणि अमेरिकेच्या माउंट वॉशिंग्टन हॉटेलमध्ये ही परिषद घेण्यात आलेली होती. साधारणतः 1944 मधल्या 1 ते 22 जुलै दरम्यान ही परिषद झालेली होती आणि या परिषदेमध्ये साधारणतः 22 दिवस कामकाज चाललं, 22 दिवस विचार विनिमय चालला आणि याच्यामध्ये भारताच्या ब्रिटिश राजमधील किंवा मी तुम्हाला आता सांगितलं ज्यावेळेस ब्रिटिश भारतात होते त्यावेळेस ब्रिटिश राज असं म्हटलं जायचं आणि या ब्रिटिश राजमधील काही नेते या माउंट वॉशिंग्टन हॉटेलमध्ये अमेरिकेमध्ये ब्रेटन वुड्स परिषदेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. मग कोण गेलं होतं तर सी.डी. देशमुख आणि रामासामी चेट्टी हे या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात पोहोचलेले किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आपण बघू शकतो. याशिवाय
25 एप्रिल तर 26 जून 1945 या कालावधीमध्ये एक परिषद झाली. ती परिषद म्हणजे सॅन फ्रान्सिस्को परिषद. आणि या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्मितीसाठीचा आराखडा तयार केला गेला आणि या ठिकाणी सुद्धा भारताने आपलं प्रतिनिधित्व खंबीरपणे पाठवलं होतं. यात कोण कोण पाठवलं होतं? अर्काट रामास्वामी मुदलियार आणि गिरिजा शंकर वाजपेयी हे दोघही या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित होते. अशा पद्धतीने भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर विचार केला तर ब्रिटिश काळामध्ये सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण हे आखलं जायचं किंवा भारत हा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभागी असलेला आपण सांगू शकतो. स्वातंत्र्यानंतरचं भारताचं परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणांप्रमाणेच राहिलं तर काही बाबतीत ब्रिटिशांपेक्षा वेगळं राहिलेलं आपण बघू शकतो. आता या ठिकाणी विचार केला तर 150 वर्ष भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या कारणाने ब्रिटिशांच्या अनेक गोष्टी भारतामध्ये सोडून गेलेत ब्रिटिश. आणि त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा भारताने ब्रिटिशांची काही धोरणं तशीच्या तशी अवलंबली आणि काही बाबतीत भारताने आपल्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या देशाचा विचार करून ब्रिटिशांपेक्षा वेगळी धोरणं सुद्धा स्वीकारलेली दिसून येतात. आता या प्रकरणातला जो पहिला मुद्दा आहे त्या पहिल्या मुद्द्याचा आपण अभ्यास करूयात. प्रकरणातला पहिला मुद्दा आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. भारताने स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशांची किंवा आंतरराष्ट्रीय जगाबरोबर जी संबंध प्रस्थापित केले, या संबंध प्रस्थापित करण्यामागे सुद्धा काही उद्दिष्टे होती. आता कोणकोणती उद्दिष्टे होती त्यांचा आपण अभ्यास करूया. सुरुवातीला मुद्द्या स्वरूपात आपण एक एक उद्दिष्ट बघूया. त्यातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचं संरक्षण करणे. तिसरं उद्दिष्ट आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षिततेचे जतन करणे. त्यानंतर आपण अभ्यासू जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधणे. भारताने स्वीकारलेलं पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आहे शेजारी देशांसोबत चांगले संबंध राखणे, क्षेत्रीय गटांबरोबरील संबंध बळकट करणं आणि शेवटचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. या सगळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारत अविरतपणे प्रयत्न करत असलेला दिसून येतो, कारण भारताचं परराष्ट्र धोरणच या उद्दिष्टांसाठी चालू असलेलं आपण बघतो किंवा ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. तर या उद्दिष्टांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूयात. यातलं पहिलं जे उद्दिष्ट होतं ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे. आता हे जे उद्दिष्ट आहे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि ह्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी भारताने खूप प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याचाच एक भाग म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या 4थ्या भागामधील कलम 51A मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे आणि या मार्गदर्शक तत्वांमध्येच असं म्हटलं आहे की भारताचं शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे रक्षण करेल आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. आता भारतासाठी सर्वोच्च कायदा म्हणजे भारताची राज्यघटना आणि राज्यघटनेतल्या 4थ्या भागामध्ये कलम 51A मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे आणि या तत्वांमध्येच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठीचा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ भारताला या गोष्टी कराव्याच लागतात आणि भारत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. याशिवाय आपण दुसरं उद्दिष्ट बघूयात. देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचं संरक्षण करणे. ज्यावेळेस भारतात ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेस भारताकडे सार्वभौमत्व नव्हतं, परंतु स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर सार्वभौमत्व भारताला मिळालं आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे आचार विचार असणारे लोक आहेत आणि यांची एकात्मता राखणं किंवा यांच्यामध्ये एकसंगता राखणं भारतासमोर एक आव्हान होतं आणि हे आव्हान पेलत असताना भारताने अनेक गोष्टी अशा केलेल्या आहेत की ज्या गोष्टींमुळे भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता अबाधित राहील. देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी देश सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न करत राहील. परकीय सत्तांचं जे वर्चस्व आहे हे वर्चस्व झुगारून देशांतर्गत एकात्मता निर्माण करण्यासाठी
भारतामध्ये सर्वच स्तरांमधून काम होत आहे आणि या गोष्टींमुळे भारतामध्ये आज जर आपण बघितलं तर विविधता असून देखील एकात्मता नांदताना दिसते. यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ते तिसरं उद्दिष्ट म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाला चालना देणे. आता आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना दिली तरच देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. देशातील नागरिकांचा विकास होऊ शकतो. देशातील नागरिकांचं उत्पन्न वाढू शकतं. त्यानंतर देशातील नागरिक आपला स्वतःचा पर्यायाने देशाचा विकास साधू शकतात. यात खाजगीकरण व उदारीकरणाच्या धोरणाचा अवलंब केला गेलेला आहे आणि या धोरणाचा अवलंब करून देशाची तसेच देशातील नागरिकांचा आर्थिक विकास कसा साधता येईल यासाठी देश प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या देशातील गुंतवणूकदार आपल्या देशात कसे येतील यासाठी त्या देशातील गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या करामध्ये सवलती देऊन किंवा इतर गोष्टींमध्ये सवलती देऊन आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी करता येऊ शकते यासाठी देश प्रयत्न करत आहे. आपला भारत प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीने पावलं सुद्धा उचलली जात आहेत. व्यापार सुलभता कशी निर्माण होईल, कशी निर्माण करता येईल यासाठी कोणकोणत्या योजना तयार करता येऊ शकतात, त्या योजना तयार करून त्या देशांमध्ये त्यांचा अवलंब कसा करता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुलभता कशी निर्माण करता येईल यासाठी आपला देश, आपला भारत नेहमीच प्रयत्नशील आहे आणि ही एक आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतचं उद्दिष्ट जे आहे ते भारताने ठरवलेलं आहे. यानंतरचं जे उद्दिष्ट आहे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षिततेचं जतन करणं किंवा राष्ट्रीय सुरक्षेचं जतन करणं. आता राष्ट्रीय सुरक्षितता खूप महत्वाची आहे. राष्ट्रीय सुरक्षितता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो आणि या दृष्टिकोनातून विचार करता भारताने राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. देशाची सुरक्षितता, एकता व अखंडता राखण्यासाठी इतर देशांशी संबंध सुधारणे, निरनिराळे लष्करी गट तसेच विकास गटात सामील होऊन देशाची सुरक्षितता राखणे या सर्व गोष्टींमध्ये भारत सहभागी आहे. आता शेजारील देश जे असतील, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, त्याच्यानंतर इराण, इराक, अफगाणिस्तान असेल किंवा म्यानमार असेल, या सर्व देशांचे संबंध कसे सुधारता येतील. एवढंच नाही तर आपले जे शत्रू देश मानत आहोत आपण पाकिस्तान आणि चीन या देशांचे सुद्धा आपले संबंध कसे बळकट करता येतील यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो आणि या गोष्टीसाठी किंवा इतर देशांशी संबंध सुधारल्यामुळे आपल्या देशाचा जास्तीत जास्त विकास होऊ शकतो आणि या गोष्टी बघता भारताने इतर देशांशी असलेले आपले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केलेले दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधणे. सध्या आर्थिक दृष्टिकोनातून बघता भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशीलतेकडून विकसित देशांकडे भारताची घोडदौड चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला आर्थिक व्यवस्थेशी संबंधित अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि भारत खंबीरपणे असे निर्णय घेत देखील आहे. आता जगाची अर्थव्यवस्था आणि भारताची अर्थव्यवस्था यांच्यामध्ये एकात्मीकरण साधणे हे खूप महत्वाचं आणि जिकरीचं काम भारतासमोर आहे आणि हे कार्य करत असताना भारताने अनेक गोष्टींचा अवलंब केलेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधून आपली अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आर्थिक करार केले जात आहेत. वेगवेगळ्या आर्थिक गटांमध्ये सामील होणं या गोष्टी सुद्धा भारताकडून होत आहेत. निरनिराळ्या देशांशी व्यापारी करार केले जात आहेत आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधलं जाऊ शकतं हे भारताला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि यासाठी आपला भारत या सर्व गोष्टींचा अवलंब करत आहे. यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहे शेजारी देशांसोबत चांगले संबंध राखणे. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपला शेजारी जर चांगला असेल तर आपला विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच बाबतीत मदत होऊ शकते किंवा आपला त्याच्याशी कुठल्याही पद्धतीचं वैर नसेल तर आपला आर्थिक त्या ठिकाणी जो नुकसान होणार असतं ते सुद्धा थांबू शकतं. या सर्व गोष्टींसाठी शेजारी देशांसोबतचे संबंध चांगले असणं आवश्यक आहे. कुठल्याही देशाच्या विकासासाठी त्या देशाचे आपल्या शेजारील देशांचे संबंध चांगले असावेत. भारत देखील आपल्या शेजारी देशांसोबत आपले संबंध सुदृढ व्हावेत किंवा कशा पद्धतीने सुदृढ केले जातील या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे संबंध सुदृढ व्हावेत यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. आजपर्यंत हे काम चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा भारत देश हा आपल्या शेजारी देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहील.
पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आहे क्षेत्रीय गटांबरोबरील संबंध बळकट करणे. अनेक क्षेत्रीय गट आहेत जगामध्ये. विकास साधायचा असेल तर कुठलाही देश स्वतःचा विकास स्वतः एकट्याने साधू शकत नाही, यासाठी इतर देशांचं सहकार्य घेणं त्यांना भाग पडतं. आणि अशा दृष्टिकोनातून क्षेत्रीय गटांची निर्मिती झालेली आहे आणि या क्षेत्रीय गटांमध्ये अनेक सदस्य देश असतात आणि या सदस्य देशांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा इतर कुठल्याही दृष्टिकोनातून सहकार्याची भावना असते. आणि या क्षेत्रीय गटांबरोबर संबंध बळकट करणं हे भारताचं एक उद्दिष्ट आहे. एकटा देश स्वतःचा विकास एकट्याने करू शकत नाही, त्याला इतर देशांची मदत घ्यावीच लागते. यासाठी निरनिराळे जे क्षेत्रीय गट आहेत त्यात भारताने आपलं सदस्यत्व नोंदवलं आहे. यासाठीचे आपण उदाहरणं सांगू शकतो की सार्क असेल किंवा आसियान असेल, या संघटनांमध्ये भारत हा सदस्य देश आहे आणि संस्थापक सदस्य देश आहे. या देशांसोबतच्या किंवा या संघटनांसोबतच्या देशांसोबत राहून आपला भारत आपला तसेच इतर देशांचा सुद्धा विकास करत असतो, त्यासाठी मदत करत असतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यानंतर जे उद्दिष्ट आहे किंवा शेवटचं उद्दिष्ट आहे, हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. आता भारताशेजारील जे सागरी क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे आणि हे सागरी क्षेत्र भाग व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या भागांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील यासाठी भारताने प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी भारत प्रयत्न करतो आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी भारत खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यासाठी भारतामध्ये सर्व स्तरांमधून, राजकीय असतील किंवा इतर क्षेत्रांमधून खूप प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रांमध्ये शांतता राहील आणि भारत आपला विकास व्यवस्थितरित्या करू शकतो. ही सर्व जी उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या सारांश रूपामध्ये करूया. कारण प्रकरण खूप महत्वाचं आहे. त्या प्रकरणामध्ये खूप महत्वाचे मुद्दे आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या दैनंदिन जीवनातील जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर कोणकोणत्या गोष्टी शिकलो ते सारांश रूपात बघूयात. प्रकरणाची ओळख तसंच प्रस्तावना आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला समजून घेतलेली आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण कोणकोणती पाठमुद्दे शिकणार आहोत यांची सुद्धा माहिती करून घेतली. वेगवेगळे पाठमुद्दे आपण बघितले, त्या पाठमुद्द्यांचा याच्या पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. भारताने स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक परराष्ट्र धोरणात घेतलेल्या सहभागाची माहिती करून घेतली. कोणकोणते नेते भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणकोणत्या परिषदांमध्ये सहभागी झाले, याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत, ती उद्दिष्ट एक एक करून सविस्तरपणे आपण समजून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला किती प्रमाणात समजला किंवा या व्हिडिओवर महत्वाचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला स्वाध्याय रूपामध्ये बघायचे आहेत. यातला पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये भारताने स्वातंत्र्यपूर्व काळात कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला होता, या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. आणि अजून एक प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती कोणत्या परिषदेत करण्यात आली. महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही. यानंतर प्रश्न दुसरा, सविस्तर उत्तर लिहा. यासाठीचा प्रश्न असेल, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला एकदा परत व्हिडिओ बघावा लागेल आणि त्या व्हिडिओमध्ये जे मुद्दे आहेत परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टांसाठीची, ती सर्व मुद्द्यांचा सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. ते तुम्ही परत एकदा बघा आणि हा स्वाध्याय वहीमध्ये लिहा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. हा व्हिडिओ तुम्ही शांततेने ऐकून घेतलात, बघितलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कोविड काळामध्ये घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरीच अभ्यास करा. परत एकदा धन्यवाद.